आज आपण बघणार आहोत आपल्या कानाचं स्ट्रक्चर कसं आहे, स्ट्रक्चर ऑफ द इयर. ओके, तर हे आपल्या कानाचं मॉडेल आहे. याच्यामध्ये आपण बघू शकतो की आपला जो कानाचा सर्वात बाहेरचा जो पार्ट आहे याला आपण काय म्हणतो, इयर पिना. ओके, इयर ऑरिकल असं देखील आपण त्याला म्हणू शकतो. आपला हा जो कान आहे हा आपण 3 पार्टमध्ये डिवाइड करू शकतो. हा जो आहे याला म्हणतो आपण इथपर्यंतचा जो पार्ट आहे, जी कॅनल तुम्हाला इथपर्यंत दिसते हा पिना, आणि ही कॅनल इथपर्यंतचा जो काही पोर्शन आहे याला आपण इन्क्लूड करणार आहोत एक्सटर्नल इयरमध्ये. आणि त्याच्या पुढचा पार्ट इथे मिळणार आहे तुम्हाला कानाचा पडदा. ओके, ज्याला आपण टिम्पॅनिक मेम्ब्रेन असं म्हणतो, ज्याला आपण इयर ड्रम असं देखील म्हणू शकतो. इथपर्यंत आहे आपला एक्सटर्नल इयर. इथपासून मध्ये हा जो मधला पोर्शन तुम्हाला दिसतो इकडे, हा आहे आपला मिडल इयर. हा मिडल इयर आहे इथपर्यंत. आणि हा जो संपूर्ण पोर्शन तुम्हाला इकडे दिसतोय, दिस रिजन, की जो मी आता तुम्हाला हा उचलून दाखवणार आहे, हा जो पोर्शन आहे इथून पुढचा भाग हा येतो आपल्या इंटरनल इयरमध्ये. ओके, तर प्रत्येकाचं फंक्शन बघा इकडे. हा इयर पिना जो आहे हा आपल्याला साऊंड वेव्स रिसीव्ह करण्यासाठी लागतो. हा जो आहे हा प्रोपगेशनसाठी लागतो. आणि हा जो आपला इयर ड्रम इकडे असणार आहे, टिम्पॅनिक मेम्ब्रेन जे असणार आहे, दिस इज रिक्वायर्ड फॉर व्हॉट, फॉर द मॅग्निफिकेशन ऑफ द साऊंड वेव्स. यामुळे आपल्या साऊंड वेव्स मॅग्निफाय होण्यासाठी खूप जास्त मदत होते. याच्यानंतर आपल्याला इकडे आतमध्ये 3 छोटे छोटे बोन्स दिसतात, मॅलियस इनकस आणि स्टेपीज. आणि ही जी कॅनल असते ही आपल्या घशापर्यंत जाते. दिस इज व्हॉट हिअर युस्टॅशियन ट्यूब. आणि इथून पुढे सुरू होतो तुमचा आतला कान, याला ज्याला आपण इंटरनल इयर असं म्हणतो. तर या इंटरनल इयर मधला हा पार्ट अतिशय महत्वाचा आहे, की हा जो पोर्शन आहे याला आपण म्हणतो मेम्ब्रानस लॅबिरिंथ. छोट्या छोट्या अर्धचंद्राकृती ज्या तुम्हाला गोलाकार नाही दिसत, ते अर्धचंद्राकृती ज्या कॅनल असतात या एकमेकांना अशा पद्धतीने इकडे जोडलेल्या आहेत. आणि हा जो आहे हा ॲक्च्युली तुमचा ऐकण्यासाठीचा ऑर्गन आहे, याला आपण म्हणतो कॉक्लिया. आणि याच्या आतमध्ये तुम्हाला मिळणार आहे ऑर्गन ऑफ कॉर्टी, की जो आत्ता आपण नाही बघू शकत, आपल्याला त्यासाठी त्याचा सेक्शन घेऊन आपल्याला बघावं लागतं. पण हा जो पार्ट आहे हा अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या कानामधला. तर की जो आपला इंटरनल इयर आपण ज्याला म्हणतोय, तर हे आहे आपल्या संपूर्ण कानाची रचना.